तिसरे विश्व मराठी संमेलन 2025 आपण त्याचं आयोजन केलंय. पहिला दिवस आहे आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे कडक बोलणारे, कडक पण मनाने नरम आहेत ते, अजितदादा पवार, मराठी भाषेचे मंत्री उदय सामंत, उपसभापती नीलमताई गोरे, आजचे उत्सवमूर्ती मधुबाई मंगेश कर्णिक, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, खासदार श्रीरंगप्पा बारणे, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, बापू पठारे, डॉक्टर सदानंद मोरे, अध्यक्ष साहित्य मंडळाचे, रवींद्र शोभने, उषाताई तांबे, डॉक्टर राजा दीक्षित, संजय नहार, वेदमणी तिवारी, राजेश पांडे, बाकी व्यासपीठावरील कुलगुरू आपले गोसावी, मनीषा म्हैसकर, राजेंद्र भोसले, जितेंद्र दुडी, लक्ष्मीकांत देशमुख, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि या विश्वसंमेलनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर जगभरातून आपली मराठी भावंड भगिनी पुण्यनगरीमध्ये आली आहेत आणि मराठीवर प्रेम करणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणींनो, लाडक्या भावांनो आणि लाडक्या जगभरातून आलेल्या सर्व मान्यवर आणि लाडके साहित्यिक या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि मराठा तितुका मिळवावा असं सांगणाऱ्या या विश्व मराठी संमेलनाचं हे तिसरं वर्ष आहे. पहिलं संमेलन आपण मुंबईत घेतलं, दुसरं संमेलन आपण नवी मुंबईत घेतलं, आता तिसरं पुण्यात होतोय. या तिन्ही संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला आम्हाला उपस्थित राहता आलं हे खरं म्हणजे हा एक सुखद योगायोग आहे. आणि संमेलनं आजवर बरीच झाली, पण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारं हे पहिलंच विश्व मराठी संमेलन आहे. आणि म्हणून अमृताहून गोड असलेली माय मराठी ही आपली लाडकी भाषा आहे. या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल देशाचे लाडके आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे मुख्यमंत्री असताना आमचे दोन्ही सहकारी उपमुख्यमंत्री असताना या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हे खरं म्हणजे एक आपल्यासाठी सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. परंतु यामध्ये अनेक लोकांनी प्रयत्न केला, मगाशी आपण त्यांचा सत्कार केला. यामध्ये रंगनाथ पठारे, लक्ष्मीकांत देशमुख, सदानंद मोरे, ज्ञानेश्वर मुळे, संजय नहार, कैलासवासी हरी नरके, अनेक लोकांनी, आणि खऱ्या अर्थाने त्यामध्ये आपल्याला यश मिळालं. देवेंद्रजी देखील केंद्रामध्ये यासाठी पाठपुरावा करत होते आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला खरोखर हा एक भाग्ययोग आहे. आणि त्यामुळे मराठी भाषेचा जो दर्जा आपल्याला मिळाला अभिजात भाषेचा, ह्या सगळ्यांसाठीच एक आनंदमयी आणि अभिमानास्पद आहे. आणि म्हणून माझी भाषा प्राचीन आहे आणि मराठी भाषा आजही प्रचलित आहे. माझ्या मराठी भाषेत उत्तम साहित्य निर्माण होतं हे पुराव्यानिशी आपण सिद्ध केलं. त्यानंतरच हा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. आणि म्हणून 2.5 वर्षापूर्वी राज्यातल्या जनतेच्या अस्मितेसाठी देखील आपण जे काम केलं आणि गेल्या वर्षी
जो दिलेला लढा हा अभिजात भाषेसाठी होता आणि मराठी मनांसाठी होता आणि म्हणून आजचा दिवस देखील आपल्यासाठी फार आनंदाचा आहे. आणि यामध्ये मी काही साहित्यिक नाही आणि साहित्यिकाचा अभ्यासक देखील नाही, पण मी लोकांमध्ये जातो, लोकांचे ऐकतो, त्यांना समजून घेतो, त्यांच्याशी समरस होतो आणि एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळेजण काम करतो. जरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही असलो तरी सुद्धा कार्यकर्त्यासारखंच आम्ही वाढलो आणि कार्यकर्त्यासारखंच आम्ही काम करतोय. खरं म्हणजे आम्ही जसे पक्षाचे कार्यकर्ते आहोत तसेच माझ्या मराठी भाषेचे देखील कार्यकर्ते आम्ही आहोत, असं देखील मी या ठिकाणी अभिमानाने सांगतो. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, जनतेचं कल्याण आणि मराठी भाषेच्या समृद्धीसाठी अहोरात्र मेहनत घेतली पाहिजे, ती आम्ही घेतोय. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, आम्ही दोघं त्यांच्या टीममध्ये आहोत आणि मराठी भाषेसाठी जे जे काही करता येईल ते नक्कीच या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून केलं जाईल, ही खात्री देखील, हा विश्वास देखील या ठिकाणी मी देऊ इच्छितो. काही दिवसापूर्वीच फर्ग्युसनचे मैदान पुस्तकांनी भरलेलं होतं. आज 30 पुस्तकं लिहिणाऱ्या लेखकांची मांदियाळी इथं आपण पाहतोय. पुस्तक आणि पुस्तकांचे निर्माते यांचा खऱ्या अर्थाने हा महाकुंभमेळा या ठिकाणी आलाय, जमलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून जगभरातून मराठी माणसांना एकत्र आणण्याचं काम या संमेलनाच्या माध्यमातून आपण करतोय. विश्व संमेलनाच्या माध्यमातून आपल्या मराठी भाषेचा जागर आणि गजर आज इथं होतोय, याचा सार्थ अभिमान आपल्या सर्वांना आहे. आणि म्हणून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचं पहिलं संमेलन दादांच्या पुण्यात होतंय, त्यामुळे ही देखील पुणेकरांसाठी अभिमानाची बाब आहे, गौरवाची बाब आहे. आणि म्हणून खरं म्हणजे हे 2 कारणासाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. पहिलं कारण म्हणजे मराठी भाषेला जवळपास 2000 वर्षापूर्वीचा इतिहास असल्याचं आपण केंद्राला सिद्ध करून दाखवलं. त्यासाठी साहित्य परिषदेनं एक मोठा पुरावा केंद्राला सादर केला होता. हा पुरावा होता पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या नाणे घाटातील लेणीमध्ये दगडी भिंतीवर कोरलेला 7 वाहन शिलालेख, आणि त्याचा देखील आपल्याला या मराठी भाषेला दर्जा मिळवण्यासाठी फायदा झालेला आहे. आणि दुसरं कारण, पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या भूमीतला आहे. ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांनी जगाला अध्यात्माची ओळख करून दिली आणि तुकाराम महाराजांचा जन्म पुण्याचाच, तर ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदी इथे संजीवनी समाधी घेतली. आणि तसंच पुणे ही लोकमान्य टिळकांची ही कर्मभूमी आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या समाज सुधारणांचे कार्य इथूनच देशभर पसरलं आणि म्हणून पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. आणि म्हणून प्रमाण मराठी भाषा बोलणारं शहर म्हणून पुण्याकडे पाहिलं जातं. शाल जोडीतल्या पाट्यांमुळे पुणेरी मराठीची जगभरात ओळख आहे. आणि म्हणून पुणे तिथं काय उनं असं आपण म्हणतो. आणि म्हणून आज या पुण्यनगरीत ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचा साहित्यभूषण पुरस्काराने सन्मान होतोय. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या नावातच मधु आहे आणि म्हणून मधाळ बोलणं, गोड बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे. या 94 वर्षाच्या वयात देखील ते 2 कादंबऱ्या लिहित आहेत आणि दररोज 5 वर्तमानपत्र वाचल्याशिवाय त्यांचा सकाळ सुरुवात होत नाही. आणि हसत चेहरा, गोड बोलणं ही त्यांची खासियत आहे. आणि कुठल्याही कार्यक्रमाला बोलवल्यानंतर कधी ना बोलण्याचा त्यांचा स्वभाव नाही. याचा अनुभवी, याचा साक्षीदार मी स्वतः आहे. आणि म्हणून त्यांना आरोग्याने परिपूर्ण असं दीर्घायुष्य लाभावं अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. हा विश्व मराठी संमेलनाची मूळ संकल्पना जी आहे
मगाशी त्यांचा उल्लेख केलेला आहे. मंत्री दीपक केसरकर यांनी याला सुरुवात केली आणि यंदाचं संमेलनाचं आयोजन करण्यासाठी उदय सामंत आणि मराठी भाषा विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी जे श्रम घेतले, कष्ट घेतले, त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. फेब्रुवारीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होतं आहे. ते 98वं संमेलन आहे. इथं संजय नहारजी आहेत, त्याचा पाठपुरावा करणारे आणि आयोजनामध्ये ज्यांचा सहभाग आहे. आणि हे विश्व मराठी संमेलन तिसरं आहे. एवढं मोठं संमेलन दिल्लीत होत असताना विश्व मराठी संमेलनाचा घाट कशाला घालायचा अशी काही चर्चा देखील काही लोक करताना आपण पाहिलं. पण मला वाटतं दोन्ही मराठीचे सोहळे शुद्ध मराठी भाषेचेच आहेत. दोन्हीकडे मराठीचेच वारकरी आहेत. कोणी पंढरपुरात जमलं, कोणी आळंदीला जमलं, काय फरक पडतोय? शेवटी मराठी भाषेचा डंका आणि दोन्हीकडे गजर मराठीचाच होणार आहे. आणि म्हणून मी आजच्या या संमेलनाच्या आयोजकांना धन्यवाद देतो. अभिजात मराठीचं संवर्धन व्हावं, त्यासाठी आणखी मंथन व्हावं, मराठीचा जगभर प्रचार व्हावा या उद्देशानं हे संमेलन होतं आहे. इथे विदेशातले सर्व आपले जगभरातले सर्व मराठी बांधव भगिनी आल्यात, त्यांना देखील मी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो. 22 देशातून मराठी प्रेमी आलेत. आज त्यांची संख्या 300 आहे. परंतु पुढच्या वर्षी हा आकडा आणखी वाढलेला दिसेल उदयजी, आणि नक्की त्यांचं स्वागत आपण या ठिकाणी करू. 22 देशात हे मराठी पोहोचलेत, परंतु ती 193 देशात मराठी भाषा पोहोचली पाहिजे, हे आपलं सगळ्यांचं स्वप्न आहे. आणि या स्वप्नांना प्रयत्नांची जोड दिली तरच ते साकार होईल. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानातून आता विश्वात्मके देवे अशी साथ घातली. नामदेवांना 700 वर्षापूर्वी मराठीच्या विश्वव्यापी परिणामाची जाणीव होती. आणि जगात 7000 भाषा आहेत. एकट्या भारतात 121 भाषा आहेत. जवळपास 20,000 बोलीभाषा आपल्या देशात बोलल्या जातात. हा आपल्या देशाचा गौरव आहे आणि याचा अभिमान आपल्याला सगळ्यांना आहे. या सगळ्या भाषांशी मराठीनं आपलं नातं जोडलं पाहिजे. तेव्हाच माझी अभिजात मराठी ग्लोबल मराठी झाल्याशिवाय राहणार नाही. हे काम आमचं कमी आहे, तुमच्या साहित्यिकांचं जास्त आहे. आणि म्हणून ग्लोबल वैश्विक भाषा किंवा विश्वाची भाषा म्हणजे काय, तर जी भाषा सर्वांना जोडते, जातपात धर्माच्या पलीकडे माणुसकी शिकवते, तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची बनते. हे सर्व गुण या मराठी भाषेमध्ये ठासून भरलेले आहेत. याचा देखील आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे. आणि म्हणून ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचं सुकाळू करी, देणे घेणे सुखाची वरी, हो देईया जगा. मराठी भाषेची महती खुद्द संत ज्ञानेश्वरांनीच सांगून ठेवलेली आहे. मराठी माणसाची कीर्ती जगभरात आहे. जगभरात मराठीचा गजर होतोय. आणि म्हणून मराठी साहित्यिकांपासून शास्त्रज्ञांपर्यंत अनेक मराठी जणांनी राज्याच्या आणि देशाच्या विकासात योगदान दिलेलं आहे. देवेंद्रजी जेव्हा दावोसमध्ये गेले तेव्हा त्यांचं स्वागत आपल्या मराठी बांधव भगिनींनी तिकडे केलं. एक खऱ्या अर्थाने आपला माणूस जेव्हा भेटतो, मी जेव्हा दावोसमध्ये गेलो त्यावेळेस अशीच परिस्थिती होती. आणि आपण जेव्हा भेटतो, आपला माणूस भेटतो, तेव्हा एक आपलेपण, एक जिव्हाळा अगदी मनापासून आणि आपण स्वागत करतो. आणि म्हणून ह्या खऱ्या अर्थाने मराठी भाषेचं महत्त्व खूप आहे. आणि म्हणून राज्याच्या या आणि देशाच्या विकासात देखील मराठी जणांनी योगदान दिलेलं आहे. जपानमधील भारतीय वंशाचे एकमेव आमदार योगेंद्र पुराणिक हे अंबरनाथचे आहेत. अतिशय कर्तृत्ववान म्हणून तिथं ते प्रसिद्ध आहेत. सोलापूरचे शिक्षक रणजित डिसले ग्लोबल टीचर्स अवॉर्ड विजेते आहेत. हे देखील आपल्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. रशियामध्ये, इतर देशांमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. गणपती उत्सव साजरा केला जातो. सगळीकडे आपल्या मराठीचा डंका वाजवत आहेत. आणि म्हणून जसे आपले आदरणीय प्रधानमंत्री आपल्या देशाचा डंका जगभरात वाजवतात,
तसाच मराठी भाषेचा डंका देखील ही सर्व मराठी माणसं जगभरामध्ये वाजवण्याचं काम करतात. हे देखील आपल्यासाठी खूप चांगलं आहे. आणि म्हणून या निमित्तानं म्हणजे चांद्रयान मोहिमेत देखील महाराष्ट्रातल्या कंपन्यांचं योगदान आहे. आणि म्हणून किती वाचलं तरी कमी पडेल. या निमित्तानं एवढंच सांगतो, मराठी माणूस आणि भाषा यत्र तत्र सर्वत्र आहे. मराठी सर्वार्थाने समृद्ध भाषा आहे आणि ती ज्ञान भाषा व्हायला पाहिजे. आज तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होतंय. जग कृत्रिम बुद्धिमत्तेचं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI आता संविधानाची भाषाही तंत्रज्ञान ठरवतंय. त्यामुळे आपल्या सर्वांसमोर मोठं आव्हान आहे. आणि म्हणून राष्ट्रीय शिक्षणात देखील नव्या धोरणात मातृभाषेतून उच्च शिक्षणावर भर दिला आहे. आणि म्हणून सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल, संगणक अशा अनेक विषयात मराठी उत्तम पुस्तके नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी मराठी पुस्तकं येणं देखील गरजेचं आहे. आणि नक्कीच जसं अजितदादा म्हणाले, कर्नाटकमध्ये देखील आम्ही मराठी शाळांना अनुदान देण्याचं काम केलं. तसं दिल्लीतल्या शाळांमध्ये देखील मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली हे सरकार मराठी शाळांना देखील अनुदान देईल असं देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या वतीने मी या ठिकाणी सांगू इच्छितो. खरं म्हणजे आपण मराठी भाषा ज्ञान भाषेबरोबर व्यवहार्य भाषेमध्ये देखील रोजची आपण जी बोलीचाली भाषा जी आहे व्यवहारात वापरतो त्या रोजगारासाठी देखील म्हणजे अर्थार्जनासाठी देखील आवश्यक भाषा व्हायला हवी. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आणि आपली मराठी मुलं आज उच्चपदस्थ किंवा शिक्षणासाठी देखील विदेशात जातात. जी युरोप, अमेरिका अशा ठिकाणी जेव्हा शिक्षण घेतील तेव्हा मराठी म्हणून मिरवतील, मराठी भाषेचा मान सन्मान वाढवतील, मराठीचा मान सन्मान वाढवतील आणि खऱ्या अर्थाने मराठीला अधिक समृद्ध करतील. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, हीच मुलं मराठी आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचे राजदूत बनतील. त्यांना तिथं मराठी संस्कृतीचा झेंडा उंच रोवावा ही अपेक्षा आहे त्यांनी. आणि म्हणून या साहित्यावर बरीच चर्चा होईल. मधुबाईंचं देखील नंतर त्यांचं मार्गदर्शन होईल. मुख्यमंत्र्यांना आता आपल्याला ऐकायचं आहे. त्यामुळे मी उदय सामंत आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जसं अजितदादा म्हणाले तशा सगळ्या गोष्टींची आपण उदय सामंतजी काळजी घ्या, काही कमी पडणार नाही. आम्ही तिघही इथं उपस्थित आहोत, त्यामुळे कशाची काही चिंता करू नका. हे 3 दिवसाचं आपलं मराठी साहित्य विश्व संमेलन अतिशय यशस्वी हो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि पुढच्या वर्षी देखील आपल्या सर्वांना या ठिकाणी यापेक्षा जास्त संख्येने आपल्या जगभरातले मराठी बांधव भगिनी पुन्हा या ठिकाणी येतील असा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि यानंतर मी विनंती करतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना